जय भीम। मी प्रवीण कांबळे, अध्यक्ष बहुजन स्टुडंट फोरम। महाराष्ट्रामध्ये लोकसभेचे निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा गदारोळ या ठिकाणी सुरू आहे। आणि नुकतंच माननीय प्रकाश आंबेडकर यांनी कालच महाविकास आघाडीतून बाहेर पडायचा निर्णय घेतला आणि अत्यंत दुर्दैवी निर्णय या ठिकाणी झाला। अशा पद्धतीची सोशल मीडियाच्या माध्यमातून टिप्पणी चालू झालेली आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून त्याबाबतची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। सन्माननीय बाळासाहेब आंबेडकर यांनी महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर बौद्ध समाजातून अत्यंत वाईट कमेंट या ठिकाणी पाहायला मिळाल्या। दोन प्रकारचे गट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात। कोण म्हणतं महाविकास आघाडीमध्ये असणं गरजेचं होतं, कोणी म्हणतं भाजपची बी टीम आहे, प्रकाश आंबेडकर भाजपची बी टीम आहे, अशा पद्धतीचा आरोप सुद्धा चालू झालेला आहे। परंतु या बातमीची या ठिकाणी सविस्तर मांडणी या ठिकाणी मी करणार आहे। महाविकास आघाडीचा सुरुवातीपासूनच बैठक ज्यावेळी सुरू होती त्यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रकाश आंबेडकर यांना सुरुवातीला अकोल्याची जागा देण्याचा या ठिकाणी विचार त्या ठिकाणी मांडला होता आणि सुरुवातीच्या बैठकीमध्ये कुठेही सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना बोलवण्याचं काम त्यांनी केलेलं नाहीये। फक्त बाळासाहेब आंबेडकर ज्यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले त्या बैठकीमध्ये बाळासाहेबांनी काही मिनिमम कॉमन प्रोग्राम मांडायचा प्रयत्न केला आणि बाळासाहेब आंबेडकर नेहमी आपण सांगत होते की सध्या काँग्रेसमध्ये आणि बीजेपी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या ज्या पक्षामध्ये जे आहे ते भारतीय जनता पार्टीने विशेष करून शिवसेनेमध्ये मोठी फूट पाडलेली आहे। त्यांचे 40 आमदार मागच्या वेळेस शिवसेना सोडून दुसरीकडे गेलेला आहे। निवडणुकाने पूर्ण शिवसेना पार्टीच एकनाथ शिंदेच्या ताब्यात या ठिकाणी दिलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत सुद्धा तसंच घडलं। त्यांचा सुद्धा आमदाराचा मोठा गट सत्तेतून निघून गेला आणि तो बीजेपी मध्ये गेला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुद्धा अजित पवारच्या ताब्यात या ठिकाणी देण्यात आली। असं असताना माननीय प्रकाश आंबेडकर साहेब नेहमी सांगत होते की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना ही पार्टी आता पूर्वीसारखी ताकदवर पार्टी राहिलेली नाहीये, त्यांच्यामध्ये फूट पडलेली आहे आणि ह्या पार्टीचं भविष्य आणि अस्तित्व टेकवणं सध्या काळाची गरज आहे। या लोक स्वतःच्या पार्टीचं अस्तित्व टिकवण्यासाठी या लोकांना संघर्ष करायचा आहे। तर या दोन पार्टीने आपलं भविष्य, आपल्या पार्टीचं अस्तित्व त्यांना दाखवण्याची नामी संधी येत्या निवडणुकीमध्ये राहणार आहे। प्रकाश आंबेडकर साहेब त्यांना नेहमी म्हणत होते की तुमची पार्टी तुम्हाला वाचवायचं असेल तर यावेळी तुम्हाला सगळ्यांसोबत जाऊन काम करावं लागेल। म्हणून सध्या वाटाघाटी करत असताना शिवसेना 20 जागेवर आपला दावा करत होता, काँग्रेस उरलेल्या जागेवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस उरलेल्या जागेवर। बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे की ह्यांच्या पार्टीमध्ये फूट पडत असून सुद्धा तुम्ही 20 जागा लढताय, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा फूट पडून हे लोक सन्मानपूर्वक जागा देत आहेत, काँग्रेसवाले सन्मानपूर्वक जागा देत असताना बाळासाहेब आंबेडकरांना मात्र सन्मानपूर्वक जागा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला नाही। माननीय बाळासाहेब आंबेडकर प्रकाश आंबेडकर साहेब हे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे। त्यांच्या नावाभोवती आंबेडकर हे घराणे असताना सुद्धा त्यांना महाविकास आघाडीने सन्मानपूर्वक जागेचा प्रस्ताव सुरुवातीला पण ठेवला नाही। आता शेवटला ज्या सुरुवातीला 2 जागेसाठी बातमी येत होती, शेवटच्या घटकामध्ये 3 जागेचा बातमी आली आणि 4 शेवटच्या ह्याच्यामध्ये पुन्हा 5 जागेचा प्रस्ताव वंचितनं दिला, अशा पद्धतीची बातमी टीव्ही मधून आली। सुरुवातीच्या या सगळ्या जसं निवडणुकीचा फॉर्म भरायची वेळ आली तसं गोंधळाचं वातावरण अधिक झालं। बाळासाहेब आंबेडकर सुरुवातीला नेहमी येऊन सांगत होते की ह्यांचंच एकमत होत नाही तर यांनी आम्हाला कुठल्या जागा देणार। काँग्रेस सांगलीच्या जागेवर त्यांचा वाद आहे, हातकणंगलेच्या जागेवर अजून ठरलेलं नाहीये, दक्षिण मुंबईच्या असं अनेक जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये वाद आहे, राष्ट्रवादीमध्ये वाद आहे। बाळासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे तुमच्यातला वाद सोडवा, नंतर आम्हाला सांगा। बाळासाहेब आंबेडकर नेहमी सुरुवातीपासूनच 26 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहू अशा पद्धतीची महाविकास आघाडीकडे सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून बाळासाहेब सांगत होते आम्ही त्यांच्यासाठी 26 तारखेपर्यंत वाट पाहू, आम्हाला सन्मानजनक जागा मिळायला पाहिजे। जी वंचित बहुजन आघाडी मागील 2019च्या लोकसभेमध्ये 42 लाख मतदान घेतलं होतं आणि 7% मतदान त्यांनी यावेळी घेतलेलं आहे आणि एवढी ताकद असताना अनेक मतदारसंघामध्ये बौद्ध समाजाचे 30 ते 40 हजाराच्या संख्येमध्ये लोकसंख्या असताना वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना बौद्ध समाजाला गरीब धरणार आहे का नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे. अनेक मतदारसंघामध्ये जे राखीव जागा आहेत त्या राखीव जागेमध्ये सुद्धा यांनी स्वतःचे उमेदवार घोषित केले. रामटेक मतदारसंघामध्ये काँग्रेसने उमेदवार घोषित केला, अमरावतीमध्ये काँग्रेसने उमेदवार घोषित केला, सोलापूरमध्ये काँग्रेसने उमेदवार घोषित केला, शिवसेनेने शिर्डीमध्ये उमेदवार केला. मग राहिले कुठल्या जागा? तुम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आम्ही महाविकास आघाडीमध्ये घेऊ असं वारंवार सांगत आहात, परंतु कुठल्या जागा द्यायचं अशा पद्धतीचं एकही नेत्यांनी कधी टिप्पणी केली नाही. संजय राऊतनी सांगितलं नाही की आम्ही ह्या जागा तुम्हाला देऊ, फक्त टीव्हीवर यायचं आणि असा प्रयत्न करण्याचा प्रयत्न झाला की बाळासाहेब आंबेडकर हे आम्हाला साथ देत नाही आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये त्यांची येण्याची भूमिका नाही. आणि आता तर महाविकास आघाडीतून प्रकाश आंबेडकर बाहेर पडल्यानंतर जणू काय काँग्रेस बीजेपीची बी टीम आहे अशा पद्धतीचा आरोप चालू झालेला आहे. परंतु यामध्ये इतकं पाहिजे तसं तथ्य नाही. यामध्ये षडयंत्र असं चालू होतं की प्रकाश आंबेडकर हे नेहमी बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवणारे स्वाभिमानी नेते आहेत. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात भाकरीपेक्षा स्वाभिमान प्यारा असला पाहिजे, परंतु बाळासाहेब आंबेडकरांना सन्मानपूर्वक बाळासाहेब आंबेडकरांच्या भोवती आंबेडकर हे नाव असताना सुद्धा त्यांना सन्मानपूर्वक वागणूक या ठिकाणी दिली नाही. किती वेळा बाळासाहेब आंबेडकरांना त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीला बोलवलं? अजिबात नाही. त्यांचे फुंडकर, धैर्यशील फुंडकर नावाचे जे व्यक्ती आहेत ते ज्यावेळी महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले त्यांना अपमानजनक वागणूक देण्यात आल्याचा आरोप त्यांनी आल्या बैठक बरोबर केलेला होता. हे सुद्धा इथल्या जनतेनं पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळी बाळासाहेब आंबेडकर महाविकास आघाडीच्या बैठकीला गेले त्यावेळी सुद्धा ते अर्ध्यातून बैठक सोडून निघून गेले, कारण भाकरीपेक्षा स्वाभिमान प्यारा असला पाहिजे. बाबासाहेबांची चळवळ चालवायचं असेल तर त्या पद्धतीचा स्वाभिमान असलाच पाहिजे, कारण बाबासाहेबांची चळवळ जी आहे ती स्वाभिमानी चळवळ आहे. एक विद्वान आहे राजेश पोकरकर नावाचा, त्यांनी अभिव्यक्ती चॅनलवरून बाळासाहेब आंबेडकरांच्या धोरणावर अत्यंत टीका केली आणि माननीय कांशीराम साहेब, मी स्वतः बहुजन समाज पार्टीच्या विचाराची प्रभावित झालेला आहे. मान्यवर कांशीराम साहेबांच्या केडर कॅम्पमध्ये तयार झालेला मी स्वतः कार्यकर्ता आहे. बहुजन समाज पार्टी सुद्धा नेहमीच कधी युती करत नाही. बहुजन समाज पार्टी नेहमी निळ्या झेंड्यावर स्वतःच्या उमेदवार उभा करते आणि 4 वेळा देशाच्या उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये बहुजन समाज पार्टीनं स्वबळावर निळ्या झेंड्याखाली उमेदवार निवडून आणून सत्ता हस्तगत केलेली आहे. प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा बहुजनाचा पॅटर्न अकोल्यामध्ये राबवलेला आहे, तो पॅटर्न त्यांनी यशस्वी करून दाखवलेला आहे. आणि अशा नेत्यांना महाविकास आघाडीने षडयंत्र करून त्यांचा जातीवादी विचारधारा सोबत ठेवून काँग्रेस हा जातीवादी पक्ष आणि ह्यांनी बौद्ध समाजाला मोठं न करण्याचं धोरण या ठिकाणी राखलेलं आहे. किती राखीव जागामध्ये काँग्रेसनी, उद्धव ठाकरेंनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी किती राखीव जागेमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी दिलेली आहे याचा आकलन या महाराष्ट्रातल्या जनतेने केलेलं आहे. या लोकांना बौद्ध समाजाला मोठं होऊ द्यायचं नाही, या लोकांना बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व मिळवू द्यायचं नाही, म्हणून यांनी जाणीवपूर्वक घाट घातला आणि महाविकास आघाडीनं जाणीवपूर्वक प्रकाश आंबेडकर साहेबाबद्दल गैरसमज निर्माण होईल अशा पद्धतीनं भूमिका घेतली. टीव्हीवर यायचं, सांगायचं आम्ही एवढ्या जागेचा प्रस्ताव दिलाय आणि प्रत्येक बैठकीमध्ये कुठल्याच प्रकारची चर्चा करायची नाही, मतदारसंघ सुद्धा द्यायचे नाही. या लोकांनी स्वतःमध्ये आपापसात मतदारसंघ वाटून घेतले, ह्यांना पाहिजे त्या पद्धतीच्या जागा यांनी वाटून घेतल्या आणि प्रकाश आंबेडकरांना मात्र यांच्या मर्जीचा जागा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. असं कुठं चालतंय? असं शक्य आहे का? बाळासाहेब आंबेडकरांना जो तुम्ही 5 जागेचा जर प्रस्ताव देत असाल तर त्यांनी बाळासाहेबांकडे विचारलं पाहिजे की तुम्ही कुठल्याच 5 जागा देणार आहेत, त्याचे आम्हाला नावं द्या, तुम्ही त्या 5 जागा आम्ही तुम्हाला सोडतो. अशा पद्धतीची भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतली, संजय राऊतनी घेतली का, काँग्रेसच्या नाना पटोलेंनी घेतली का, शरद पवारांनी घेतली का? नाही. फक्त त्यांनी प्लॅनिंग असा केला की बाळासाहेब आंबेडकर त्यांचं धोरण असं आहे की बौद्ध समाजाला प्रतिनिधित्व पण द्यायचं नाही आणि बाळासाहेब आंबेडकरांचा पक्ष पण मोठा होऊ द्यायचा नाही आणि समाजामध्ये असा संदेश पाठवायचा की काँग्रेस बीजेपीची बी टीम आहे, ह्याच्यामध्ये बौद्ध समाजाचे फक्त मतं घेण्याचं त्यांचं षडयंत्र होतं आणि त्यांना सन्मानपूर्वक जागा न देता फक्त प्रकाश आंबेडकरांना विलन ठरवायचं, त्यांच्या पार्टी पण खतम करण्याचं हे एक प्रकारे या ठिकाणी षडयंत्र आहे. जे लोक प्रकाश आंबेडकर साहेबांवर विरोध करतात अशाने हे समजून घेतलं पाहिजे बाबासाहेबांची चळवळ स्वाभिमानाची आहे, हक्क अधिकारांची आहे. कुणापुढे न झुकता स्वाभिमानाने आपण आपली ताट मान करून आपले उमेदवार निवडून आणणं गरजेचं आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आपण निर्णायक आहोत, बौद्ध समाज निर्णायक आहेत. आपल्याला बौद्धांसोबत एकत्र बहुजनांना सोबत घेण्याचा कन्सेप्ट माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी जो चालवलेला आहे तो सोबळावर निवडणूक लढल्यानंतर, भले सोबळावर निवडणूक लढल्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार येणार नाहीत हे मला सुद्धा मान्य आहे,
येणार नाहीत, परंतु स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवून सुद्धा राजकारण करणं योग्य नाहीये. आंबेडकरी चळवळीमध्ये ते मान्य नाहीये. म्हणून प्रकाश आंबेडकरांनी जे केलं ते अतिशय योग्य होतं. हा संशोधनाचा विषय आहे, त्यांचे उमेदवार निवडून येतील का नाही किंवा जरांगेसोबत पाठिंबा द्याल तर तो सुद्धा संशोधनाचा विषय आहे. कारण आतापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये बौद्ध समाज हा प्रामाणिकपणे मतदान करतो, परंतु इतर समाजाचं मतदान हे आपल्या निळ्या झेंड्याच्या उमेदवाराला होत नाही. म्हणून बहुजन समाज पार्टी सुद्धा कधीच कुठल्या पक्षासोबत युती करत नाही. कारण हा इतिहास आहे, तुम्ही काढून बघा इतिहास. आता औरंगाबादचं उदाहरण घ्या. इम्तियाज जलीलला वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमच्या युतीमध्ये उमेदवारी मिळाली होती आणि त्यांनी बौद्ध समाजाचे 2 ते 2.5 लाख मतं प्रामाणिकपणे इम्तियाज जलील यांना भेटले. मुस्लिम आणि बौद्धाचं समीकरण झालं आणि पारंपरिक असं 20 वर्ष जो निवडून येत होता शिवसेनेचा उमेदवार चंद्रकांत खैरे, तो त्यावेळी इलेक्शन मधून बाहेर पडला आणि त्याचा पराभूत झाला. ही ताकद या वंचित बहुजन आघाडीने निर्माण केली होती. तर त्याच्या उलट सोलापूरमध्ये माननीय प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी थांबले होते. SC ST OBC NT VGNT अल्पसंख्याकांवर असंख्य उपकार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत. न फिटणारे उपकार आहेत, हजारो वर्ष फिटणारे असे उपकार माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी या बहुजन बांधवांना केलेले आहेत. परंतु त्यांचे बाबासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर हे त्यांचे नातू ज्यावेळी पहिल्यांदा सोलापूरमध्ये उभारण्यासाठी आले तर इथल्या SC ST OBC लोकांनी धारिष्ट दाखवलं नाही की त्यांना निवडून आणायचं. म्हणजे बौद्ध समाजाने त्यांना बरोबरून मतदान केलं, परंतु इतर मुस्लिम समाजाने त्यांना मतदान केलं नाही. उलट औरंगाबादमध्ये आपल्या बौद्ध मतावर ते लोक निवडून आले. म्हणजे उदाहरण आहे, प्रकाश आंबेडकर सारख्यांना या लोकांनी मतदान केलं नाही आणि त्यांच्या उमेदवारानंतर कोण मतदान करणार आहे. यामुळे या निर्णयाकडून सुद्धा महाराष्ट्राच्या बौद्ध समाजाने बघितलं पाहिजे. कारण प्रकाश आंबेडकर साहेबांनी एकला चलोचा नारा घेतलाय, त्याच्यामध्ये उमेदवार निश्चितच येणार नाही, परंतु ही स्वाभिमानी चळवळ त्यांनी चालवत आहेत. त्यांचे हात बळकट करा, त्यांना ताकद द्या. वंचित बहुजन आघाडीचे टक्केवारी वाढणं गरजेचं आहे. माननीय कांशीराम साहेबांनी ज्या पद्धतीने प्रयोग करून 4 वेळा सत्ता हस्तगत केली, अशक्य असं काय नाही. कांशीराम साहेब म्हणायचे हो नाही सकत है म्हणायचे, पण कांशीराम साहेब म्हणायचे हो सकत है. म्हणून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत मान्यवर कांशीराम साहेबांनी आंबेडकरवादाचा झंझावात निर्माण केला आणि निळ्या झेंड्याखाली स्वाभिमानाची चळवळ यशस्वी केली. तशीच चळवळ माननीय प्रकाश आंबेडकर या ठिकाणी यशस्वी करतील. त्यांना ताकद देणं बौद्ध समाजाचं गरजेचं आहे. आणि जे कथाकथित नकली आंबेडकरवादी आहेत, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचं वाचन नाही, ज्या लोकांना इथल्यावर जातीवादी पक्षांचा अनुभव नाही, या जातीवादी मानसिकतेचा अनुभव नाही, असे लोक प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीवर टीका करत आहेत. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की बौद्ध समाजाने फक्त आणि फक्त निळ्या झेंड्यालाच मतदान करा. धन्यवाद. जय भीम.